येत असतो आणि अगदी मोठ्या थाटामाटामध्ये गाजा वाजा करत आमचे ब्लॉग हसते माझ्या बघून. असते म्हणजे जसं बाळ पण एक घरात बायको आणली ना की तिच्या प्रती पण आपली काहीतरी जबाबदारी बनते. तुमच्या घरामध्ये एक प्लेझंट वातावरण असतं, कारण एखाद्या घरामध्ये सारखीच रडारड असेल, भांडणं असतील, कुजबूज असेल, कुरकुर असेल, पॉलिटिक्स असेल. नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी माइलस्टोन असतात. जसं की एखादा माणूस गाडी घेतं, एखादा माणूस स्कूटी घेतं, एखादा माणूस काय 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 घेत असतं. आणि ते घेतल्यानंतर जसं एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये एखादं बाळ आलं की त्याच्यानंतर त्याची एक जबाबदारी बनते. जबाबदारी म्हणजे काय, की बाबा त्याला वॅक्सिन द्यायचं आहे, मग त्याच्यासाठी डायपर्स असतील, हे ते. तसं जर का तुम्ही घरामध्ये गाडी आणली तर तिच्या प्रती देखील काही ना काहीतरी आपलं कर्तव्य, निष्ठा वगैरे जबाबदारी बनते. ती अशी आहे की दरवेळेला टाइम टू टाइम त्याच्यामध्ये सर्व्हिसिंग झाली पाहिजे. त्याचं ऑइल, पाणी, तेल सगळ्या सर्व्हिस झाल्या पाहिजेत. आणि आजची तारीख आहे 19 जुलै. बोलते प्राजक्ता, हसते माझ्या बघून. असते म्हणजे जसं बाळ आलं की त्याच्या प्रती जबाबदारी बनते, जसं गाडी आणली की तिच्या प्रती जबाबदारी बनते, हा. तशी आपण एक घरात बायको आणली ना की तिच्या प्रती पण आपली काहीतरी जबाबदारी बनते. हे पण लक्षात ठेवा. माय गॉड, बघा म्हणजे टॉन्ट मारणे, परिस्थिती कशी असू दे. मी काय बोलत होतो आणि तिने काय अर्थ काढला. एक बायका पण ना किती हुशार असतात की असं नवऱ्याला कुठल्या गोष्टीमध्ये आपण असं कॅच करू शकतो याचा ते विचार करत असतात. मी जस्ट सुरुवात केली ब्लॉगची आणि माझ्या मनातले थॉट मांडत होतो. तर काय म्हणाली की जसं गाडीच्या प्रती जबाबदारी असते, मुलाबाळांच्या प्रती जबाबदारी असते, तशी बायकोच्या प्रती सुद्धा तुमची एक जबाबदारी असते. बरोबर आहे, असते. अनेक जण पार पाडतात, तरी देखील बायकांना त्याच्यामध्ये काहीतरी न्यून आढळतं, भेटतं. हरकत नाही, जाऊ द्या. तर आज आहे तारीख 19 जुलै आणि या दिवशी म्हणजे आज 6 महिन्याची सर्व्हिसिंग होते, गाडी जाईल. आणि मी स्पेशली एक्सपिरियन्स का शेअर करतोय, तर मी 3 सर्व्हिस त्यांनी फ्री सांगितल्यात. त्याच्यामुळे मग पिकअप अँड ड्रॉप हे देखील त्यांच्याकडून फ्री आहे. तर म्हटलं मग जा, घेऊन या. हा सगळा व्याप करण्यापेक्षा, आपला दिवस फुकट घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा. त्याच्यासाठी मग गाडीमध्ये जे काही किडूक मिडूक सगळं जे सामान होतं ते मी बाहेर काढून घेतलंय आणि आता वाट बघतोय त्याला लोकेशन वगैरे सगळं पाठवतोय. तो येईल, आल्यानंतर गाडीचा चेकअप वगैरे करेल, बघूया काय कसं काय काय करतो ते, आणि मग तो घेऊन जाईल. जर का जमलं तर आपल्याला शोरूमला किंवा सर्व्हिस सेंटरला पण जायचंय. जमलं तर, वेळ असेल तर, कारण नवीन गाडीमध्ये तर काही काम नसतंच. आणि अपॉलॉजी व्यक्त करतो प्राजक्ताची मी, की तिने काहीतरी काम करायला घेतलं. ये तो कुछ अलग ही है. काय जरा असं मऊ पडलंय म्हणजे आपण आणलेले आहेत का त्या? हा, तर जरा कुरकुरीत करायला परत ठेवलं. हा, मऊ पडले पावसाळा आहे ना त्याच्यामुळे ते आहे. आणि सगळं असं काय 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 त्यांनी करायला घेतलंय. आणि मला समोर दिसली काजू बी, त्यामुळे मी त्याची चव पण घेऊन बघतोय. जेवण काय करायचं? जेवण काय करायचं, तुम्हाला काय सुचत असेल नाही तर ना, हिला सुचत सांगा म्हणून तर विचारते. की जेवण काय करायचं म्हणून. मला सुचलं असतं तर तुम्हाला विचारलं नसतं ना मी. हम्म. माझं मी करून मोकळं झाले. ठीक आहे, असा आमचा आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. खूप छान. आणि बऱ्याच वेळेला आपण छान छानच गोष्टी तुम्हाला दाखवत असतो, सांगत असतो. आणि ब्लॉगमध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे थोडासा सिरियस थॉट मी बोलतोय, आणि ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये एक प्लेझंट वातावरण असतं, कारण एखाद्या घरामध्ये सारखीच रडारड असेल, भांडणं असतील, कुजबूज असेल, कुरकुर असेल, पॉलिटिक्स असेल, नवरा बायकोमध्ये जमत नसेल, किंवा इतरही अनेक हेवे दावे असू शकतात, त्यावेळेला तुम्ही, जसं आम्ही तुमच्या समोर ओपनली येत असतो आणि अगदी मोठ्या थाटामाटामध्ये गाजा वाजा करत आमचे ब्लॉग करत असतो, तसं करू शकता का कोणी? म्हणजे भांडण असतील तर नाही ना, भांडण, कुरबूर किंवा एकमेकांबद्दल मनामध्ये धुसफूस म्हणतोय तुला मी, असं असेल तर मग लोक ओपनली असं ब्लॉग करू शकतात. कारण जेव्हा आपण ब्लॉग करतो प्राजक्ता, ब्लॉगिंग म्हणजे काय आहे, फॅमिली ब्लॉगिंग म्हणजे काय आहे, डेली ब्लॉगिंग म्हणजे काय, की ऑथेंटिकली आपल्या घरामध्ये जे काही चालतं ते आपण सगळ्यांसमोर मांडतो. आणि इरिस्पेक्टिव्हली की ह्या कोण व्ह्युअर्स आहेत, कोण ब्लॉग बघणार आहे, कोण त्या गोष्टीचा कसा अर्थ काढेल, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण या सगळ्या गोष्टी करतो. याचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सपरंट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत प्राजक्ता, आहे ना? बरोबर. सो थँक्यू व्हेरी. विषय कुठे गेला, गाडीचा विषय होता, तर गाडी पुरताच ठेवूया आजच्या दिवसासाठी. हा विषय आपण पुन्हा कधीतरी घेऊया. इकडे बिया करपून लागलेल्या आहेत.
बीमार है ना, बीमार हो गया नाही. तर झालेलं असं आहे की प्राजक्ता आपली गाडी, आपली म्हणजे तुझी गाडी, त्यांनी डिलिव्हरीचा कागद दिला, पिकअप ड्रॉप चलन, आणि त्यांनी ड्रायव्हर हे नाही येणार याच्यावर काय नाही. चार्जेस नाहीत ना. चार्जेस तर नाहीये, ते चार्जेसची मेन काळजी आहे यार. तर ते तर ते हे Charges ची दिलंय काळजी आहे म्हणजे उद्या 200 रुपये चार्ज जरी घेतली तरी आपल्याला गाडी येते, त्यामुळे आपण देऊ शकतो 200 रुपये. अगर तू, लेकिन तुम है ना इतना बड़ा कैशियर घर में, तुम कुछ इतना कुछ अरेंज कर लेगी ना. तर ती गेलेली आहे आणि गाडी काल खरं तर वॉश वगैरे करायची होती, आपण करणार नाही आता. गाडी मस्तपैकी क्लीन करून येईल, कसं काय काय ते पण बघूया. त्यांनी किलोमीटर्स वगैरे सगळं लिहून घेतलं, गाडीला फुल अराउंड तुम्ही बघितलं की फोटो किंवा व्हिडिओ करून घेतला, तुमचं काय डॅमेज आहे नाही आहे, आणि मग गाडी पिकअपला गेलेली आहे. तरी वाजलेले आहेत साधारण 12. ईश्वरीला पण आज उठायला उशीर झाला, तिला आपण मुगा दिलेली होती. या साईडला आमचा घरगुती कार्यक्रम खिचडी तयार आहे. झाकण बंद करू का ग, गॅस बंद करू? ठीक, झाकण बंद करू की गॅस बंद करू, दोघांपैकी एक प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आलेलं आहे बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला ईश्वरी आहे, तिला भूक लागली, उशिरा उठायला सांगितलेलं होतं की लवकर उठायचं असतं, परीक्षा चालू आहे, शेवटचा पेपर आहे. आणि दुसऱ्या बाजूला आमचं हे काम चालू आहे. आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातल्या लोकांना रायगड माहिती असेल ही काय गोष्ट आहे किंवा ही काय गोष्ट आहे. दोन्ही तर जे एकच आहे, आहेत. ये बोलते भाई इसको फणस का बी बोलते. आठ्या. आठिळ्या हे आपल्याकडचं लोकल नाव आहे, याला फणसाची बी म्हणू शकतो ना, बरोबर ना, फणसाची बी आहे. पण ओके. फणसाची आणि हे फणसाचे सीड. कठीण. जास्त खराब वगैरे होऊ नये म्हणून आपण त्याला हे करतोय आणि लवकरात लवकर त्याची भाजी पण करणार आहे. हा, ते आपण उशिरा आणल्यामुळे नंतर पाऊस सुरू झाला आणि काही चांगल्या वाळल्या आहेत आणि काही जरा खराब झाल्या. खराब झालं तर ते म्हणून वेळेत म्हणलं ज्या चांगल्या आहेत ते यूज करण्यासाठी सुरू या झालं. पटकन आपल्या ह्या करून घेऊ आपण. पटकन आता आलात खाली. मला असं वाटतं की उद्या प्राजक्ता तुम्हाला याची रेसिपी पण दाखवू शकेल ना, दाखवशील ना प्राजक्ता? काठ्यांचीच आर यू कमिटेड? रेसिपी दाखवशील? उद्या असं नाही, पण 2 दिवसात. हा, जेव्हा कधी असेल तेव्हा. ठीक आहे, चमचमीत रेसिपी बघायला मिळेल शौकीन लोकांसाठी. हे बघ काय काय खूपच बघा बाहेरचं पावसाचं खूप वातावरण पावसाचं झालंय, पटकन घरी नाही, पाऊस पोहायचं आलाय आपल्याला. सुद्धा. पाऊस आलाय सुद्धा खूप जोरात. ईश्वरीला आपण घेतलंय, आज बघूया. ईश्वरी झालेली आहे असंच होतं आधी happy. माझं. आधी पण माझं आधी पण असंच असंच होतं. होतं. फक्त ते थोडा टायर मोठा होता. हा, ठीक हे आहे. छोटा आहे हे ठेव ना, इथे लाव ना. जायफळ. खाली फोल्डर कशी हे बघ खाली, हा तुझे खाली पडव, खाली एकदम खाली पड, एकदम खाली. हा इकडे पांढरा, इकडे इकडे. हा. इकडे हा, हे खाली बघ. फोल्डर. ए थांब, थांब, वरती थांब. अरे, जाऊ दे, जाऊ दे. सांडते ती. थांब, थांब. दुसरी घे. बघ. ठीक आहे. 20 रुपीज आहे. काय मग? ते पण खारीक पावडरच आहे. खसखस. नाही नाही, खसखस आहे, खसखस. आणि काय रे? काय म्हणतात त्याला? आणि जायफळ. जायफळ. छत्री ओढते फक्त. रेनकोट नको घालू का, घालूया? तुझी हा? आपकी इच्छा. पाऊस आहे यार, खूप पाऊस आहे. तर आज आहे रविवार आणि आज जेवण काय करायचं हा स्त्रियांना पडणारा रोजचा प्रश्न आहे. त्यामुळे मी विचार करत होते करूया जेवण काय करूया. आणि आज रविवार आहे त्यामुळे दुपारी पण जेवण लेट झालं, उशिरा झालं होतं. मग विचार केला काय करावं, तर भेळ करावी, म्हणजे लाईटही आणि जेवणासारखं पोटभरही असं होईल. पण उगाच आपलं सांगायचं काहीतरी मला भेळ करायची काही होती, म्हणा आवडत तुम्ही. होतं वगैरे, असं काहीच नाहीये. तुला ना, काही तुला म्हणा. आज जेवण करायचा कंटाळा आला होता आणि त्या कंटाळ्याचा तो तर तू येतोच ना कधीतरी. एक्सक्यूज तर देऊ शकत नाही. संध्याकाळचं जेवण करायचंच होतं म्हणून मग तिने असं ठरवलं की आपण भेळ करूया. आणि आज मग तुम्हाला नकोय का? भेळ तर तुम्ही खाणार आता नाहीयेत का? केलं म्हटल्यानंतर आपल्याला खावंच लागेल की नाही. नाही, तुम्ही तुम्ही- स्विगीवरून ऑर्डर करू शकता तुमच्यासाठी. अरे स्विगी तो महंगा पडता आम्हाला है. चालेल. स्विगी फायनली रिसीव्ह झाली, थोडासा उशीर झाला, वाजले 9:30. सकाळी 10-10:30 वाजता मी गाडी तिकडे सोडलेली होती. ती गाडी आता साधारणपणे 9:30ला 12 तास गेले, थोडा उशीर झाला. पण पिकअप आणि ड्रॉप गाडीचं व्यवस्थित झालं, एकदम छान फिनिश करून गाडी आपल्याला दिलेली आहे. आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता, आपली स्वतःची गाडी, दुसरं सर्व्हिसिंग, आणि त्याच्यामुळे छान वाटलं.